तू इथं कडेवर बसली, मला वाटलं तुझ्या बाजूला मी पण बसावं की काय. पण ही फटाक्यांची आतिषबाजी होत असताना आपण सगळ्यांना आता वेध लागलेले आहेत. धनश्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब इथं येण्याचे केवळ सगळ्यांनी बसा. वहिनी, ताई, माई, अक्का बसून घ्या. ओ बसून घ्या, बसून घ्या, कोणी उठू नका. आजच्या कार्यक्रमात या महिनेला बघितल्यानंतर अनेक पोपट जागे झाले. इतक्या शिट्या वाजल्या, मला वाटलं सगळ्या जंगलातले पोपट आज दिव्यामध्ये झालेत की काय. पण यांची ही उत्सुकता अशीच आपण ताणून धरणार आहोत. पुन्हा एकदा तुला यायचंय भेटीला, येणार ना? येस, थँक्यू सो मच. चलो आगे बढ़ते. पण आनंदाने सांगू इच्छितो, अगदी पोपट असो, मैना असो, चिमणी असो किंवा इतर अशी अनेक गाणी, या सगळ्या गाण्यांच्या माध्यमातून यांच्यावर हुकूमत गाजविणारे गायक, ज्यांनी सगळ्या जगाला दाखवून दिलं की संगीत क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या घराण्यांची गायकी प्रसिद्ध असते, पण त्यांनी आपल्या गाण्यांना आपलं घराणंच प्रसिद्ध केलं. असे शिंदेशाही बाणा जपणारे, तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके, आपल्या घराण्यात एक एक गायक जन्माला घालणारे आणि प्रत्येकानं शिंदेशाही बाण्याचा झेंडा आजपर्यंत फडकवत ठेवलेला आहे, असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आनंदजी शिंदे इथे येत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आनंदजी शिंदे यांचं मंचावर स्वागत करूया. हॅलो. हॅलो. धर्मवीर मित्र मंडळ आणि रमाकांतजी मडवी साहेब, साठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की पेटवी नसात भागविला, प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. आणखीन विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. बोलतो तसाच वागतो, वचनाचे मोल जाणतो, माणसातला देव हा, माणसात देव शोधतो, आसवे पुसावयास तो धावतो हा केस दिन रात. आज आपण सगळेजण ज्यांची अगदी आतुरतेनं वाट पाहत होतो, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय नरेशजी मस्के साहेब, सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेब, आपणा सगळ्यांचं दिवा महोत्सवात माजी उपमहापौर आणि दिवा शहर प्रमुख सन्माननीय रमाकांत दशरथ मडवी यांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या फटाक्यांच्या आतिषबाजीप्रमाणेच जर सगळ्या दिवाकरांची टाळ्यांची आतिषबाजी झाली तर मुख्यमंत्री साहेबांपर्यंत दिवेकरांचं प्रेम पोहोचेल. ये बात. आणि मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्येच सन्माननीय आनंदजी शिंदे मंचावर आले आणि त्यांचं पहिलं गाणं त्यांनी राखून ठेवलं, कारण त्यांना असं वाटतं या शिंदेचं गाणं त्या शिंदेपर्यंत पोचावं. आणि या दिव्यामध्ये गणपती बाप्पाचा जय जयकार व्हावा, म्हणून आज मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण आनंद शिंदे यांच्याकडून त्यांची अनेक गाजलेली गाणी ऐकूयात या पुढच्या वर्णावर.
करता, तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षाने एकदा हर्ष. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षाने एकदा हर्ष. गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी निगाधा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे. सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा. हरी शिरावर कृपेची छाया, भक्ताला या दर्शन द्याया. देवादी देवा हे गणराया, देवादी देवा हे गणराया, देवादी देवा हे गणराया. कान थोरा आनंद झाला र गणपती माझा नाचत आला. आवाज तररर झाला रे, गणपती माझा नाचत आला. आशाचा आवाज तररर झाला रे, गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा. पुष्पहारांच्या घातल्यात माळा, नाचाचा आवाज तररर झाला रे, गणपती माझा नाचत आला. नाचाचा आवाज तररर झाला रे, गणपती माझा नाचत आला. आवाज तररर झाला रे, गणपती माझा नाचत आला. आशाचा आवाज तररर झाला रे, गणपती माझा नाचत आला. आशाचा आवाज तररर झाला रे, गणपती माझा नाचत आला. आशाचा आवाज तररर झाला रे, गणपती माझा नाचत आला. आज आनंदजींनी मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये गणरायाची 2 गाणी साऱ्यांसाठी सादर केली. पण मला सगळ्या दिवेकरांकडून याच बाप्पाचा जय जयकार ऐकायचा आहे, जो आपण सगळेजण आपापल्या मुखातून इथे करणार आहात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पण तुम्हा आम्हा सगळ्यांना प्रत्येक महापुरुषाला आदर देणं हे क्रमप्राप्त वाटतं. कारण आपलं शासन, आपलं सरकार, सरकारमधले सगळे मंत्री आणि त्याचसोबत सगळे शिवसैनिक एक गोष्ट जाणतात की एका मराठी माणसानं अवघ्या जगाला लेखणी चालवायला शिकवली. ते संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. आणि एका मराठी माणसानं तुम्हा आम्हा सगळ्यांना अन्यायाविरुद्ध तलवार चालवायला शिकवली. ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. म्हणून म्हणेन की तलवार के धार से गिरते गए दुश्मन, कलम के मार से घुट घुट के मरते गए दुश्मन. मेरे छत्रपति शिवा ने तलवार उठा के जालिमों को मिटा दिया, तो मेरे भीम जी ने एक कलम चला के सारे जुल्म को मिटा दिया.
शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे. शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे. माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे. दोनच राजे इथे गाजले. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. 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 दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. 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 रायगडावर, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. महाडी घोषित केला, महाडी घोषित केला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. महाडी घोषित केला, महाडी घोषित केला. असे नरमणी दोन शोभले. असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर. असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. 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 ऐका, शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती. तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती. तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती. हाती लेकडी होती, हाती लेकडी होती. मग त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती. हाती लेकडी होती, हाती लेकडी होती. निनादले दोघांच्या नावे. मग निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. निनादले दोघांच्या
त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला न्याय निवाडा केला तो न्याय निवाडा केला शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला न्याय निवाडा केला तो न्याय निवाडा केला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला मग तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला प्रतापसिंगा परंपरेला प्रतापसिंगा परंपरेला दोन्ही मारुती ठोकर प्रतापसिंगा परंपरेला दोन्ही मारुती ठोकर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार धर्मवीर मित्रमंडळ आणि रमाकांतजी मडवी साहेब यांनी या ठिकाणी आमचे लाडके माझे बंधू या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समोर जे मी गीत गायलं आणि हे मला भाग्य त्यांनी लाभून दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. इथंच थांबायचं का? मंडळी जरा जोरदार टाळ्या आनंद शिंदे यांच्यासाठी होऊ द्यात. थोड्याच वेळात आपण सगळ्यांच्या भेटीला ते पुन्हा एकदा नक्कीच येतील. पण मला सांगायला फार आनंद वाटतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुणा ना कुणाचं स्थान फार महत्वाचं असतं. जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिलं तर त्यांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये 3 जणांना गुरुस्थानी मानलं होतं. तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि संत कबीर. आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहाल तर त्यांनी सुद्धा आई भवानीप्रमाणे आपल्या आईला सुद्धा गुरुस्थानी मानलं आणि समर्थ रामदासांची शिकवण सुद्धा कायम ध्यानी ठेवली. थोडक्यात काय तर एक गोष्ट अगदी पक्की आहे की जिसके जीवन में गुरु ही नहीं उसका जीवन शुरू ही नहीं. आणि हीच गोष्ट धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारली. आणि तुम्हा आम्हा सगळ्यांच्या हातात भगवा देणाऱ्या शिवसेनेचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना गुरुस्थानी मानलं. हा वारसा केवळ ठाण्यापुरता, डोंबिवलीपुरता, कल्याणपुरता, पालघरपुरता मर्यादित न राहता केवळ महाराष्ट्रात नाही तर जगभरामध्ये आता प्रत्येक जण सर्च करून पाहतोय. याचं एकमेव कारण पुन्हा एकदा ही गुरु शिष्य परंपरा जपणाऱ्या एका व्यक्तीमुळे आहे. आणि ती व्यक्ती आज आपण सगळ्यांच्या समक्ष उपस्थित आहे. ते म्हणजेच तुम्हा सगळ्यांचे लाडके आपलं सरकार चालवणारे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांनी धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांना गुरुस्थानी मानलं. आणि ही गुरु शिष्य परंपरा तुम्ही आम्ही सगळ्यांनी जपावी.
आपल्या गुरुमध्ये आपण जर आपला विठ्ठल पाहिला तर नक्कीच तुम्हा सगळ्यांचे हात जोडले जातील. नकळतपणे आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे चालू. मग असं व्यक्तिमत्व कायम समाजासाठी झटत राहील, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला म्हणावंसं वाटतं की बन किनारा बेकिनारों के लिए, बन सहारा बेसहारों के लिए, अरे अपने लिए जिए तो क्या जिए, जीना है तो जियो अपने महाराष्ट्र के लिए. और वो काम हमारे मुख्यमंत्री साहब कर दिखा रहे हैं. त्यांच्याच उपस्थितीमध्ये धर्मवीर सिनेमामध्ये जे गाणं मूळ पार्श्वगायकानं गायलेलं आहे तो गायक आज आपल्या समवेत उपस्थित आहे. मी मनीष राजगिरे याला विनंती करतो की मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये तेच गाणं साहेबांना आपण डेडिकेट करावं. तुम्हा सगळ्यांच्या मनातले गुरु इथं उपस्थित आहेत, ज्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं, इतर पक्षांना सुद्धा दाखवून दिलं की सीटवर बसल्यानंतर किंवा खुर्चीवर बसल्यानंतर खुर्चीसाठी जगायचं नसतं, जनतेसाठी जगायचं असतं. आणि म्हणून जनतेसाठी झटणारा नेता तुम्हा सगळ्यांना पाहायला मिळतोय मुख्यमंत्र्यांच्या रूपात. मनीष, तेच गाणं सगळ्या दिवेकरांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांसाठी आपण सादर करावं. नक्की. जरा जोरदार टाळ्यावरून जाऊ द्या एकदा सगळ्यांच्या. नमस्कार सर. सोबतीनं तुझ्या जगण्याचं भान, हो सोबतीनं तुझ्या जगण्याचं भान, अचूक पडालं माझ्या आयुष्याचं दान, तेजोमय रूप तुझं जबाबी पाहिलं, मिळाली उभारी बळ हत्तीचं मला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता चल, गुरु विना सोने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. तुझ्यामुळं माय बापा उघडलं डोळं, विरुनी गेलं भाव मनातलं भोळ, रूप तुझं डोळ्यामंदी साठर साठलं, पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुराला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता चल, गुरु विना सोने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. थँक्यू थँक्यू थँक्यू. वाह मनीष, वाह, क्या बात है यार, बहुत बढ़िया. आम्हाला आनंद आहे की मूळ गायक आणि मूळ वादक आदेश मोरेनं हे गाणं वाजवलेलं आहे, त्याच्यासाठी सुद्धा खरंच टाळ्या होत्या. तो आता पखवाज वाजवत होता. आम्हाला आनंद आहे की प्रत्येक कलाकार आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित करतो, पण आज आम्हाला या स्क्रीनवर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे. दिव्यामध्ये कोणतीही जाहिरात न करता रमाकांत मडवी साहेब गेल्या 15 वर्षांपासून दिवा महोत्सव तुम्ही असा साजरा करताय.
याची ख्याती जर बाहेर अजून पसरली तर सगळेजण म्हणतील आम्हाला तसा महोत्सव साजरा करायचा आहे. कोणासारखा? मडवी साहेब. जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांसोबत सर्वजण अयोध्येला महाआरतीसाठी गेले होते त्यावेळेस दिव्यामध्ये दिवावासियांनी विशेषतः महिलांनी एकत्र येऊन ही महाआरती केलेली आहे. खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि आता कालच मडवी साहेबांनी आवाहन केलं की येत्या 22 जानेवारीला जेव्हा राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे त्यावेळेस सुद्धा अशी भव्य दिव्य महाआरती दिव्यामध्ये साकारली जाणार आहे. नाही, दिव्यात नाही, संपूर्ण भारतात साकारली जाणार आहे. खरं आहे की नाही? संपूर्ण भारतात साकारली जाणार आहेच, पण दिव्यामध्ये एक विक्रम व्हावा अशी मडवी साहेबांची इच्छा आहे. त्यासाठी संपूर्ण दिवेकरांना आवाहन केलेलं आहे. नक्कीच होणार. पण तत्पूर्वी मी शेर शिवराज या सिनेमासाठी खंडोबारायाचं गाणं गाणारी आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना येळकोट येळकोट जय मल्हार करायला लावणारी गायिका इथं उपस्थित आहे. कामाची आग कधी न माग दिवा शहर प्रमुख पदवी. कामाची आग कधी न माग दिवा शहर प्रमुख पदवी. दिवा शहराचा विकास घडवी आमचा रमकंद दादा मडवी. 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 एकनाथ शिंदे साहेबांच्या आधारा मुल साऱ्या कामाना आलाय बल. साऱ्या कामाना आलाय बल. साऱ्या कामाना आलाय बल. मुख्यमंत्री आमचा पॉवरफुल महाराष्ट्र सारा गाजविला. महाराष्ट्र सारा गाजविल. महाराष्ट्र सारा गाजविल. श्रीकांत शिंदे खासदार साहेब साऱ्यांच्या मागण्या पूर्वी. श्रीकांत शिंदे खासदार साहेब साऱ्यांच्या मागण्या पूर्वी. दिवा शहराचा विकास घडवी आमचा रमकंद दादा मडवी. 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 ये नेता यो आमचा लई दिलदार कुणाची नाही त्याला डर. कुणाची नाही त्याला डर. कुणाची नाही त्याला डर. दिघे साहेबांच्या आशीर्वादानं कमवलं सारं माणुसकीनं. बालासाहेबांच्या आशीर्वादाने दादा काम तो मार्गी लावी. गोरगरिबांचा दिन दुबल्यांचा दादा काम तो मार्गी लावी. दिवा शहराचा विकास घडवी आमचा रमकंद दादा मडवी. 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 लाखो दिलाची बनलाई जान गावा शहरात मिळतोय मान. गावा शहरात मिळतोय मान. गावा शहरात मिळतोय मान. दादा कधीच नाही घेत माघार शिवरायांचा हा शूरवीर. शिवरायांचा हा शूरवीर. शिवरायांचा हा शूरवीर. अरे 100% देतो या खात्री नेता असा हा शोधून दावा. अरे 100% देतो या खात्री
प्रमुख पदवी दिवा शहराचा विकास घडवी आमचा रमाकांत दादा मडवी 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 दिवा शहराचा विकास घडवी आमचा रमाकांत दादा दिवा शहराचा हा जो विकास कायापालट मडवी साहेबांनी घडवून आणलेला आहे, पण त्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा मोलाचं योगदान आहे, मोलाचा वाटा आहे. मी सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करते आपण मंचावर यावं. सन्माननीय आमदार श्रीयुत रवींद्रजी फाटक साहेब, सन्माननीय माजी महापौर नरेशजी मस्के साहेब आणि सन्माननीय राजेंद्र दाकिणी यांना विनंती आपण मंचावर यावं. यांच्या समवेत दिव्यामधील सर्व सन्माननीय माजी नगरसेवक, सन्माननीय विभाग प्रमुख आणि उपशहर प्रमुख यांनी कृपया मंचावर यावं. असं म्हणतात साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, पण मला वाटतं मडवी साहेब आणि त्यांचे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते यांना शिंदे साहेब आपल्याकडे आल्यानंतर आजी सोनियाचा दिनू अशी भावना असते त्यांची, आणि म्हणूनच दरवर्षी सन्माननीय मुख्यमंत्री या दिवा महोत्सवाला भेट देतात. अर्थात गेल्या वर्षी प्रत्यक्ष येणं शक्य झालं नव्हतं, तरी सुद्धा व्हिडिओ कॉल करून सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब इथे आले होते. अगदी न चुकता सन्माननीय मुख्यमंत्री या दिवा महोत्सवाला भेट देत असतात. आजही अतिशय आपुलकीने ते आलेले आहेत. दिवेकरांचं प्रेम आपल्याला दिसतंय. विशेष करून सन्माननीय रमाकांतजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मुख्यमंत्री यांचं स्वागत करत आहोत. हे स्वागत त्यांनी स्वीकारावं. वचनाचे मोल जाणतो माणसातला देव हा, माणसात देव शोधतो, आसवे पुसावयास तो धावतो हा केस दिन रात, अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ, शत्रूंना मात. सन्माननीय माजी उपमहापौर शहर प्रमुख श्रीयुत रमाकांतजी मडवी यांच्या शुभ हस्ते आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेबांचं हे स्वागत. एकनाथराव 4 पावलं दूर गेल्यानंतर असे तुझं की अरे आपले शेजारी उभे आहेत ना, गुलाब पुष्पांचा हा सुंदर ही पुष्पमाला ती साहेबांसाठी कंपास खास पट्टीतल्या आणलेली आहे साखरेची पट्टीने मोजता येणार. आणि ही माला त्यांना अर्पण करण्यात येत आहे. ती अंतःकरणाने मोजावी. सन्माननीय आणि ती उंची मुख्यमंत्र्यांचं आज इथे आगमन झालेलं आहे साधली आहे आणि त्यामुळे सेनेचा शिलेदार तू, मनविभोर अशी ही अवस्था सर्वांची झालेली आहे. साऱ्यांना साथ घेऊनी केलेस शिखर पार तू, जपलास प्राणपणाने फटाक्यांची आतषबाजी, रोषणाई आणि त्यातच हा ही सुंदरशी पुष्पमाला, गुलाब पुष्पमाला. शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकनाथ, अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ, शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकनाथ. मी शाखा प्रमुख होता. प्रभाग क्रमांक 27च्या वतीने हा सन्मान स्वीकारावा अशी विनंती. प्रभाग क्रमांक 27, प्रभाग क्रमांक 27च्या वतीने प्रभाग क्रमांक 28 मधून श्री गणेशजी मुंडे, उपशहर प्रमुख गणेश मुंडे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार.
सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी प्रभाग क्रमांक 28 नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे, विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार. नगरसेवक श्री दीपक जाधव, विभाग प्रमुख विनोद मडवी यांच्याही हस्ते हा सत्कार. अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. बोलतो तसाच वागतो, वचनाचे मोल जाणतो, माणसातला देव हा. शिवसेना दातिवली विभागातर्फे साहेबांचा हा सन्मान होत आहे. दातिवली विभाग शिवसेना दातिवली यांच्या वतीने हा सन्मान साहेबांनी स्वीकारावा. विभाग प्रमुख शशिकांत पाटील आणि सचिन चौबे. एकनाथराव 4 पावलं दूर गेल्यानंतर लक्षात येतं की अरे आपले शेजारी उभे आहेत ना, त्यांची उंची मोठी आहे. ती कंपास पिटीतल्या अरुणजी म्हात्रे यांच्या हस्ते हा सन्मान साहेबांनी स्वीकारावा अशी विनंती. एकनाथांनी साधली यात काही शंकाच नाही. ज्यांनी साहेबांचा सत्कार केलेला आहे त्यांनी कृपया तिथून थोडंसं बाजूला व्हा, म्हणजे इतरांना सुद्धा संधी मिळेल. साहेबांचा सन्मान करून झाला असल्यास कृपया तिथून बाजूला व्हावं, इतरांनाही साहेबांपर्यंत पोहोचायचंय. विनोद मडवी, विभाग प्रमुख विनोद मडवी यांच्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान केला जात आहे. ज्यांनी ज्यांनी आपण सन्मान साहेबांचा केलेला आहे त्यांनी कृपया स्टेजवरून थोडंसं बाजूला व्हा, म्हणजे इतरांनाही पुढे जाण्याची संधी मिळेल. थोडासा प्रोटोकॉल आपण सांभाळूया. विभाग प्रमुख जगदीश भंडारी, विभाग प्रमुख राजेश पाटील. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न नगरसेविका दीपाली भगत, विभाग प्रमुख उमेश भगत. शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर साहेबांचे इथे आगमन होत आहे. शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर साहेबांचं या दिवा महोत्सवामध्ये शिवसेना धर्मवीर मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. आदरणीय शालेय शिक्षण मंत्री श्री दीपकजी केसरकर यांच्या या दिवा महोत्सवामध्ये शिवसेना आणि धर्मवीर मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. कृपया आपण प्रोटोकॉल पाळूया. ज्यांचा सन्मान करून झालेला आहे, ज्यांनी ज्यांनी साहेबांचा सत्कार केलेला आहे त्यांनी कृपया लवकरात लवकर मंचावरून खाली उतरायचे.
दर्शना म्हात्रे नगरसेविका यांच्या हस्ते हा सत्कार कृपया सहकार्य करा. सत्कार करून झाला असल्यास कृपया लवकरात लवकर स्टेजवरून आपण खाली उतरावं. सभापती सरिता मडवी आणि रमाकांतजी मडवी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांचे इथे स्वागत केलं जात आहे. हे स्वागत त्यांनी स्वीकारावं. रमाकांतजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते कृपया सहकार्य करा. आपण जर साहेबांचा सत्कार केला असेल तर कृपया लवकरात लवकर मंचावरून खाली यायचंय. हॅलो, सहकार्य करा. कृपया सहकार्य करा. मंचावरून लवकरात लवकर आपण खाली उतरावं. साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांचं शहर प्रमुख माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेबांच्या वतीने स्वागत केलं जात आहे. सन्माननीय आमदार श्रीयुत रवींद्रजी पाठक साहेबांचे इथे स्वागत होत आहे. स्वागत त्यांनी स्वीकारावं अशी विनंती. सन्माननीय आमदार रवींद्रजी पाठक साहेबांचं मी मान्यवरांना विनंती करते आपण सर्व श्रोत्यांशी सुसंवाद साधावा. आदरणीय मुख्यमंत्री दिवेकरांशी बोलतायत, जीवाचे कान करून ऐका, कारण साहेब जेव्हा बोलतात तेव्हा नक्कीच दिव्याला खूप काही मिळत असतं. एक मायक्रोफोन ची व्यवस्था करायची. सन्माननीय आमदार रवींद्रजी पाठक साहेबांचा हा सन्मान स्वागत केलं जात आहे. राजन दादा किणी यांचंही इथे स्वागत होत आहे. यार गाणं बंद करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भारत माता की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि जय श्रीराम तर आपला 22 तारीख आहे ना. 22 तारखेला जसं गेल्या वर्षी आपण तिकडे आरती केली, शरवीची आरती, तशी तुम्ही इकडेही केली होती, म्हणजे आपल्या इथल्या दिवेकरांनी. तर 22 तारखेला तिकडे मंदिराचं, राम मंदिराचं लोकार्पण आहे. त्याच दिवशी इकडे देखील असाच उत्सव, मोठा दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे. आणि तुम्हाला गेल्या वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे मी दिवेकरांना मनापासून शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो. शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब आले, त्यांच्याकडून काय पाहिजे का तुम्हाला? शाळा वगैरे काय पाहिजे ते बघून मागून घ्या. आणि केसरकर साहेब, हे दिव्यामध्ये पूर आला होता एकदा. किती, कुठल्या वर्षी? 2005ला. आम्ही इकडे बोटी घेऊन आलो होतो मदत करायला. आणि सगळे पूर्ण रस्ता नव्हता दिसत, सगळीकडे पाणीच पाणी. पण त्यावेळेस रमाकांत मडवी आणि त्यांची सगळी टीम
अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला मदत करत होती. मला आठवत आहे त्यावेळेस नरेशजी, तुम्हाला आठवत आहे? नरेश मस्के होते, राजन होता, सगळे, रवी पाठक पण होते. आणि तेव्हाचा दिवा आणि आताचा दिवा बदललाय ना. दिवा बदलतोय. कारण मला वाटतं डबल पैसे आपल्याला मिळतात, एक तर मुख्यमंत्र्याकडून आणि खासदाराकडून, त्यामुळे 4 पट मिळतात आणि महापालिकेचे पैसे मिळतात. 800 कोटी रुपये तुमच्या रमाकांत मडवीने इकडे दिव्यासाठी आणलेले आहेत. 800 कोटी का दिले? तर दिवेकरांनी 8 नगरसेवक दिले म्हणून 800 कोटी देऊन टाकले. 8चे 8 आहेत ना आपले. अरे 8 निवडून आले ना तेव्हा, मग तेच तर बोलतोय. म्हणजे 8 पैकी 8 नगरसेवक इकडे आपले आले शिवसेनेचे. आज मला वाटतं रस्ते चांगले झालेत, काही रस्ते शिल्लक असतील तेही होतील. त्याचबरोबर फार पाण्याची बिकट परिस्थिती होती, पण आता काही भागामध्ये, बऱ्याच भागात पाणी मिळतंय. 80% भागाला पाणी मिळतंय. 20% भाग राहिलाय, त्याला देखील 10 MLD पाणी आपण मंजूर केलेलं आहे. पाणी पिऊन घेतो, पाणी द्यायचं ना आपल्याला. आणि MIDCचे उदय सामंत यांनी 10 MLD पाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता दिवेकरांची सगळी तहान जी आहे, मला वाटतं पूर्ण भागून जाईल. आणि मी आपल्याला एकदा शब्द दिला होता, हे दिव्याचं डम्पिंग ग्राउंड बंद करणार. दिव्याचं डम्पिंग ग्राउंड बंद करून दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. म्हणजे कमिटमेंट इज कमिटमेंट. गॅरंटी, आता मोदी साहेबांची गॅरंटी चालते सगळ्या देशात, तशी तुम्हाला गॅरंटी दिली होती ना. डम्पिंग बंद म्हणजे बंद. बंद झाला ना बाबा, 31 जानेवारीला बंद. एकदा एकनाथ शिंदेने कमिटमेंट केली म्हणजे केली. मग एकनाथ शिंदे स्वतःचंही ऐकत नाही कधी. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं मगाशी गुरु आणि शिष्याचं गाणं जे बाळासाहेब दिघे साहेब एकनाथ शिंदे, रमाकांत मडी, नरेश बिरे, सगळे, रवी काय, आपले सगळे एकच आहोत. सर्व नगरसेवक इथले सगळे जे आहेत हे आपण दिघे साहेबांचे शिष्य आहोत. आणि मला आठवतं आहे दिघे साहेबांचे प्रेम या दिव्यावर खूप होतं. आणि म्हणून धर्मवीर मित्रमंडळ दिवा महोत्सव आपण आयोजित करता. खरं म्हणजे दिघे साहेबांचा पार्ट 1 झालेला आहे, आता पार्ट 2 लवकर येतोय. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पार्ट 2. एकाच पार्टने बऱ्याच लोकांचे धाबे दणाणले होते. आता दुसरा आल्यावर काय होईल माहित नाही. पण धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी बाळासाहेबांचा आदेश आला की दुसरं तिसरं काही त्यांना माहिती नाही. बाळासाहेबांचा आदेश त्यांच्यासाठी अंतिम असायचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आदेश आपल्या सगळ्यांसाठी अंतिम असायचा. हे आपलं गुरु शिष्याचं नातं आहे. आणि म्हणून आज या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं सरकार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत असलेलं सरकार काम करतंय. आणि म्हणून मला मी मगाशी देखील एका कार्यक्रमात म्हटलं,
धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मला एकदा सांगितलं होतं की जेव्हा माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यावेळेस मला सांगितलं, एकनाथ आता तू बाहेर पड, आता तुला समाजासाठी जगायचं आहे. माझ्या पक्के त्यांचे शब्द लक्षात आहेत. आणि आज मी सांगू इच्छितो, जे दिघे साहेबांना अपेक्षित होतं की एकनाथ शिंदेने समाजासाठी जगायचं, ते मी आज समाजासाठी जगून दाखवतोय. समाजासाठी सर्व काय माझं, मी जो काही वेळ आहे तो समाजासाठी देतोय. तुम्ही सगळे, अख्खा महाराष्ट्र माझा परिवार आहे, माझं कुटुंब आहे. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की माझा प्रत्येक दिवस, माझा प्रत्येक क्षण, माझ्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रासाठीच हा तुमचा एकनाथ शिंदे जगेल, हा विश्वास आपल्याला देऊ इच्छितो. आणि शब्द माझ्या धर्मवीरांचे आहेत. आणि म्हणून रमाकांत मडवी यांनी सांगितलं, हॉस्पिटल कुठं कागद येतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठं करायचा आहे, अश्वारूढ पुतळा उभारायचा आहे. दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारायचं आहे. मुंब्रा दिवा चुवा ब्रिज मार्गे रस्ता करायचा आहे. आणि दिवा शहरासाठी अद्ययावत शासकीय रुग्णालय करायचं आहे. आणि मला मगाशी रमाकांतनी आणखी एक काम सांगितलंय की आपली जी मेट्रो माझीवाडा टू खारेगाव, खारेगाव ते मुंब्रा आणि मुंब्रा ते दिवा आणि दिवा ते डोंबिवली. मी म्हणालो असं होईल का, तर बोला प्रयत्न तर करा. तर मी आता MMRDचे आयुक्त संजीव मुखर्जी यांना सांगतो, तुमची माणसं लावा आणि याचा सर्वेक्षण चालू करा. कारण मी आपल्याला सांगतो, या दिव्यासाठी जे जे काही करावं लागेल त्या एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. का आज मी येताना पाहिलं, मी नरेश म्हस्के आणि रवी फाटक यांना सांगत होतो, फटाके कुठल्या कार्यक्रमाचे वाजतायत, कारण तिकडे वाजतात, इकडे वाजतात, इकडे वाजतात, इकडे वाजतात. मग रमाकांतला विचारलं, हे फटाके कुठल्या कार्यक्रमाचे? बोले आम्ही सगळ्या बिल्डिंगवर फटाके लावले होते, सर्व बिल्डिंगवर. आणि ज्या दिवशी मी आणि खासदार नरेश म्हस्के पण होते, त्या दिवशी मी तुमच्या दिव्यामध्ये एका कार्यक्रमाला आलो, तेव्हा अलोट गर्दी, लोकांचं प्रेम मला पाहायला मिळालं. सगळा दिवा रस्त्यावर आला होता. आज फटाक्यांचा आतषबाजी झाली, तशी फुलांची आतषबाजी त्या दिवशी आपण आमच्यावर केली, हे मी कधी विसरू शकणार नाही. मी रमाकांतला म्हणालो, एवढे माणसं आले कुठून, घरी कोणी आहेत की नाही? तेवढीच माणसं रस्त्यावर, तेवढीच बिल्डिंगमध्ये. मला वाटलं सभेकडे कोण असतील की नाही, तर सभेमध्ये त्याच्यापेक्षा दुप्पट माणसं. मी राज्यपाल महोदयांकडे असलेला कार्यक्रम तुमच्या अलोट गर्दीमुळे, तुमच्या प्रेमामुळे रद्द केला. मी त्यांची माफी मागितली, पण तो कार्यक्रम मी रद्द करून हा कार्यक्रम पूर्ण केला. केसरकर साहेब, सभा संपली तरी सुद्धा नजर पोचत नव्हती, एवढी माणसं होती. दिवेकर अख्खे सगळे सभेत आले होते. सभा संपली तरी कोणी जात नव्हता. मला 3 वेळा सांगावं लागलं, सभा आता संपली आहे. हे प्रेम दिवेकरांनी मला त्या दिवशी दिलं, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. त्यामुळे आपल्याला जे जे काही मूलभूत सोयी सुविधा पाहिजे, आता तर मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. या दिव्याच्या विकासासाठी
जो जो शब्द मी दिला तो शब्द पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हा माझा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि म्हणून रमाकांत मडवी यांचं गाणं मगाशी मला आदेशने विचारलं, रमाकांतवर एक गाणं बनवलंय ते लावायला सांगू का? अरे हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता घडवणारा माणूस आहे. कार्यकर्ता घडवायला वेळ लागतो आणि म्हणून कार्यकर्त्याची किंमत काय असते ती मला माहीत आहे. आणि म्हणूनच रमाकांत सारखे व्यासपीठावरचे त्याचे सर्व सहकारी यांना मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन, मनापासून अभिनंदन करीन. एकही माणूस इथून गेला नाही. हे किती दिवस कार्यक्रम होता तुझा? 6वा दिवस हाऊसफुल. केसरकर साहेब, हे प्रेम आहे. हे प्रेम असं मिळत नाही, त्याला त्याग करावा लागतो, त्यांच्यासाठी कष्ट करावे लागतात, त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जावं लागतं. कार्यकर्त्याची एकच अपेक्षा असते, तो नेत्याला मोठं करतो. आपण कोणामुळे मोठे झालो? यांच्यामुळे मोठे झालो. पण जेव्हा हे संकटात असतात, हे जेव्हा कार्यकर्ते अडचणीत असतात, तेव्हा त्यांची एक अपेक्षा असते, माझ्या नेत्याने माझ्या अडचणीच्या काळात उभं राहावं, बस, बाकी काही नको असतं त्याला. आणि म्हणून मी मनापासून आपल्याला दिवा महोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो. आता तुम्हाला काही निधीची काही अडचण येणार नाही, काही काळजी करू नका. बरीचशी कामं झालीत, छोटी मोठी राहिलीत, तीही कामं पूर्ण होतील हा शब्द आपल्याला देतो. आनंद शिंदे आणि त्यांची सर्व टीम यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. आणि तो मगाशी कोण इथे बोलत होता, तो गुरु शुरू काय राजगिरेचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्या. आणि आपला दिघे साहेबांच्या सिनेमातलं गाणं आपल्या मनीष राजगिरे यांनी गायलं, त्यांचंही मनापासून अभिनंदन. सगळ्या कलावंतांचं मनापासून मी अभिनंदन करतो. अजून का पुढे कार्यक्रम आहे ना, मग मी लवकर आटोपतो. त्यामुळे तुम्हाला पुढचा कार्यक्रम ऐकायचा आहे. मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. दिवा महोत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण दिवा गौरव पुरस्कार दरवर्षी देतो. आज 2 पुरस्कार द्यायचे आहेत ते आपल्या एक मिनिट साहेबांनी आता या ठिकाणी दिव्यावरचं प्रेम व्यक्त केलं. रमाकांत आणि सर्व मित्रमंडळी, सर्व नगरसेवक या ठिकाणी आहेत, समोर बसलेली जनता आहे. शिंदे साहेब, ही सर्व मंडळी तुमच्यावरती अतोनात जीवापाड प्रेम करतात. व्यासपीठावरील सर्व मंडळी, मग राजन किणी असतील, रमाकांत असतील, रवी फाटक असतील, याच्या मागचं एक कारण आहे. मी आजचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. आज दिवसभर साहेब सकाळी 8 वाजल्यापासून कार्यक्रमांमध्ये आहेत. क्लिनिंगचा मोठा मोहीम, सूक्ष्म क्लिनिंग ठाण्याला, त्याच्यानंतर मीरा भाईंदर, त्याच्यानंतर त्यांचे मुंबईतील कार्यक्रम. दिवसभर साहेब, रमाकांत सगळ्यांनी ऐकून घ्या, दिवसभर साहेब आज जेवले नव्हते. 9 वाजता ठाण्याचा कार्यक्रम संपला. दिवसभर माणूस तो जेवला नव्हता. घरी जाऊन ते जेवू शकले असते, पण मी घरी गेलो तर मला रमाकांतच्या कार्यक्रमाला यायला उशीर लागेल, वेळ लागेल. लोक तात्काळात बसलेली असतील माझी वाट बघत. साहेब घरी जेवायला गेले नाहीत. गाडी घरासमोरून गेली, घरून डबा मागवला आणि गाडीमध्ये बसून येताना, दिवसभर उपाशी असताना मध्ये बसून हा डबा खाल्ला. असा मुख्यमंत्री कुणालाही मिळणे शक्य नाही. कार्यकर्त्यावर मुख्यमंत्री साहेब होता, गाडीत जेवणारा, दिवसभर उपाशी असताना मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रामधले एकमेव यापुढे उदाहरण ते होणार नाही, असे जाहीरपणे या लोकांसमोर सांगावंसं वाटतं. न भूतो न भविष्यती. आणि असे
मुख्यमंत्री आपल्या पाठीमागे असल्यानंतर ही सर्व व्यासपीठावरील मंडळी आपल्यावरती जीव ओवाळून टाकण्यासाठी तयार आहेत. असे रमाकांत सारखे आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आमचे हजारो पदाधिकारी आहेत की तुमच्यावरती कुठलीही अपेक्षा नाही, आम्ही तुमच्यावरती जीव ओवाळून टाकायला तयार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे बाबा, अशी गुपितं सांगत जाऊ नका लोकांना. धन्यवाद. मी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण दिवा गौरव पुरस्कार प्रदान करावेत. मानकरी आहेत अनिल पंढरीनाथ बरे. त्यांच्याकडे पाहूनच, त्यांची शरीरयष्टी पाहूनच आपल्याला लक्षात येते की एक सुदृढ पॉवर लिफ्टर. महाराष्ट्र सेट पॉवर लिफ्टिंगमध्ये त्यांना आतापर्यंत 5 गोल्ड मेडल मिळालेले आहेत, 2 सिल्वर मेडल मिळालेले आहेत आणि 1 ब्रॉन्झ मेडल. त्याचप्रमाणे नॅशनल पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशनमध्ये देखील त्यांनी केरळमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे, 2022मध्ये सिल्वर मेडल आणि चंद्रपूरला 2022ला गोल्ड मेडलचे विजेते आहेत ते. आपल्याला हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. पुढचे मानकरी आहेत अथर्व अजय भोईर. ॲथलीट आहेत, रनर आहेत, नॅशनल मेडलिस्ट 2008मध्ये आणि अंडर 16 बॉईज या ग्रुपमध्ये 200 मीटर्स आणि 100 मीटर्समध्ये महाराष्ट्रामध्ये बेस्ट टायमर ते ठरलेले आहेत. अथर्व अजय भोईर आपल्याला सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून शिवसेना धर्मवीर मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. अथर्व अजय भोईर साहेबांना भेटण्यासाठी इतकी गर्दी झालेली आहे की या सत्कार मूर्तींना मंचावर येण्यासाठी वाट देखील मिळत नाहीये. अथर्व अजय भोईर रनर आहे, नॅशनल मेडलिस्ट आहे आणि अंडर 16 बॉईज या ग्रुपमध्ये महाराष्ट्रामध्ये बेस्ट टायमर आहे तो. दिव्यामध्ये कलाकार आहेत, खेळाडू आहेत, तेव्हा दिव्याचा लख उजेड सगळीकडे आता पडतोय आणि हेच दिवा महोत्सवातून सगळ्यांना दाखवून दिलं जात आहे की आम्ही सुद्धा प्रकाशमान आहोत. ज्या दिव्यामध्ये राहतोय त्या दिव्याखाली आता अंधार नाही, तर दिव्यात लख प्रकाश आहे, उजेड आहे. असंच आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं याच सदिच्छा. खूप खूप शुभेच्छा अथर्व अजय भोईर. ज्यांनी सन्मान केलेला आहे त्यांनी कृपया मंचावरून खाली उतरावं. मडवी परिवाराच्या वतीने साहेबांना विनंती आहे, मडवी परिवाराच्या वतीने एक सत्कार केला जात आहे, तो सत्कार साहेबांनी स्वीकारावा. सोन चाफ्याची ही पुष्पमाला साहेबांना अर्पण केली जाते. समस्त मडवी परिवाराच्या वतीने सोन चाफ्याची ही पुष्पमाला अर्पण केली जात आहे. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात आणि दिवेकरांशी संवाद साधलात त्याबद्दल समस्त दिवेकरांच्या वतीने मी आपले आभार मानते. दिव्यावरती आपलं विशेष प्रेम आहे आणि असंच प्रेम आपलं राहणार आहे याची समस्त दिवेकरांना खात्री आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेज रिकामं करूया. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, ज्यांच्या हस्ते सत्कार झालेला आहे त्यांनी कृपया स्टेजवरून खाली उतरावं, जागा मोकळी करावी. प्रत्येकाची इच्छा आहे आपल्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची, पण आपण थोडासा प्रोटोकॉल देखील पाळूया. जय श्रीराम. येत्या 22 जानेवारीला रामलल्ला
सुंदरशा अशा मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे. याचाच शुभेच्छा केशरी रंगाचे हे फुगे आकाशात सोडले जात आहेत. बोला जय श्रीराम. येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे अयोध्येत. जय श्रीराम. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. जय श्रीराम, जय श्रीराम. सगळ्यांनी जरा लक्ष देऊन ऐका. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतायत, मला रमाकांत मडवी साहेबांचा सत्कार करायचा आहे. मला वाटतं मडवी साहेबांच्या आयुष्यात यापेक्षा सुंदर वाक्य दुसरं असणार नाही. रमाकांत मडवी ज्यांनी एक साधा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली, उपमहापौर पदापर्यंत पोहोचले, पण अजूनही शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणूनच ते समाजात वावरतात. आणि त्यांचा हा सत्कार स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते होत आहे. आपण टाळ्या वाजून या सत्कार सोहळ्यात सहभागी होऊया. आपण जे करतो त्याची पोचपावती आपल्याला जेव्हा मिळते तेव्हा एक वेगळं समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसतं आणि तीच भावना आज मडवी साहेबांची आहे. दिवा शहर प्रमुख पदवी कामाची आग कधी ना माग. दिवा शहर प्रमुख पदवी आणि साहेबांनी असाही उल्लेख केलाय की रमाकांत म्हणजे फक्त रमाकांत नव्हे तर रमाकांत दादा मडवी आणि त्यांची संपूर्ण टीम या सगळ्यांचा हा सत्कार आहे. सगळे नगरसेवक, सगळे विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख आणि सगळे कार्यकर्ते या सगळ्यांचा हा सत्कार आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या आधारा मूल साऱ्या कामाना आलाय बल. मुख्यमंत्री आमचा पॉवरफुल महाराष्ट्र सारा गाजविला. श्रीकांत शिंदे खासदार साहेब साऱ्यांच्या मागण्या पूर्वी. श्रीकांत शिंदे खासदार साहेब साऱ्यांच्या मागण्या पूर्वी. दिवा शहराचा विकास घडवी आमचा रमाकांत दादा मडवी. दिवा शहराचा विकास घडवी. मी विनंती करतो आयोजकांना की त्यांनी कोणाला तरी स्टेज क्लिअर करण्यासाठी पाठवा, कारण डान्स करण्यासाठी येणार आहे. डान्सरच्या पायांना इजा होऊ शकते. पटकन सांगा प्लीज. एक मोबाईल हरवलेला आहे. आपल्याला जर सापडला तर कृपया दिवा महोत्सवाच्या कार्यालयामध्ये आणून द्यावा. हा ना. स्टेज क्लीन करण्यासाठी लवकरात लवकर क्लीनअप टीमनं मंचावर यायचंय. कार्यक्रम थांबलाय.
सगळ्यांना विनंती आहे, कुणी उठायचं नाही, कार्यक्रम संपलेला नाही अजून, उठायचं नाही.